सर्व महापुरुषांना वंदन करतो. जय भीम. कालपासून जे माझे शुभचिंतक आहेत, ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं होतं, ज्यांना वाटत होतं की आपला माणूस आहे, ह्याला आपण बळ द्यावं, अशा सर्वांचे भरपूर असे मला कॉल चालू झालेले आहेत. ते प्रत्येकाला रिप्लाय देण्यापेक्षा वाटलं लाईव्हच्या माध्यमातून सांगावं. तर मित्रांनो, फॉर्म भरला होता मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, पण शहरातील फक्त 70 पैकी 5 जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या. 70 कुठं 5 कुठं, ह्याचा विचार समाधान आपण केला पाहिजे. स्वबळावर लढण्याची सुरुवातीपासून ताकद होती माझी, आणि आणखीन पण आहेच. कारण मी ह्याच्या आधी जे लाईव्ह केलं होतं त्यात सांगितलं होतं, नगरसेवकाच्या इलेक्शनला व्यक्ती बघितलं जाते, त्याचं काम बघितलं जाते, त्यांना आपल्या फोनवर येतंय का, गोरगरिबांचं काम करू शकतंय का, ह्याच्यासाठी नगरसेवकाचं इलेक्शन असते. इथं लेबलची आवश्यकता नसते. हा पहिला मुद्दा. तुम्ही आम्हाला AB फॉर्म लावला नाही, त्याचं मला 1% सुद्धा दुःख नाही. ह्यासाठी लाईव्ह करण्यात आलेलं आहे. आणि ज्या 5 जणांनी जागा घेतल्यात त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण मी त्यांचं नाव घ्यावं एवढे ते मोठे नाहीत. त्यामुळं तुम्ही कुठं तर समाजाला धोका दिलात. माझं जाऊ द्या हो, काही जणांनी सोनं ठेवून पैसे खर्च केले होते. काय फॉर्म भरायला किती मेहनत लागली आहे. ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना माहीत आहे किती अपेक्षेनं तुमच्याकडे लोक आले होते. तुम्ही त्यांना अंधारात ठेवायचं नव्हतं. तुमचं काम होतं, तुम्ही जाणार होतं ना, तुमची युती ठरली होती ना, तुमचं काम होतं की तुम्ही की बाबा तुमच्या तयारीला लागा. आम्ही आंधळा विश्वास ठेवला. आम्ही भावनिक आहोत, बाबासाहेबाच्या नावाला भावनिक आहोत, ह्याचा तुम्ही फायदा घेतला. पण मी इलेक्शन लढवणार आहे, 100% लढवणार आहे, त्याच ताकदीने लढवणार आहे. फक्त मला समाजाला एक सांगायचं आहे की 5 जण म्हणजे वंचित नाहीत. निरीक्षक होते, निरीक्षक जर उमेदवारी भेटत असेल तर ह्यांचं निरीक्षण कोण केलंय की त्यांनी सांगावं लागेल समाजाला की तुमचा प्रेफरन्स कोण दिलाय की ह्यांना उमेदवारी द्या म्हणून. समाजाला याचं उत्तर द्यावंच लागेल. फक्त परत एकदा वाक्य सांगतो, हे 5 जण म्हणजे लातूरचे वंचित नाहीत. मतदारांनी विचार केला पाहिजे, आपल्याला यांच्या पाठीशी राहायचंय का काय करायचंय. जय भीम.